Yes, good morning to all. येतोय आवाज? मीटिंग नॉट रिस्पॉन्डिंग दाखवत आहे प्रत्येक वेळेस.
येस, गुड मॉर्निंग टू ऑल. येतोय ना प्रत्येकांना आवाज? आवाज येतोय का प्रत्येकांना? येस, ऑडिओ व्हिडिओ दोन्ही क्लिअर आहेत का? मल्टिपल ऍप्लिकेशन्स ओपन असल्यामुळं नेटवर्क एरर दाखवत होतं सारखं. कम्प्लीट शटडाऊन करावं लागलं, त्यामुळे नेटवर्क इश्यू. ओके, कंटिन्युएशन ऑफ द पार्ट. कॉम्प्लेक्स नंबरचा राहिलेला पार्ट आज आपण घेणार आहे. त्याच्यामध्ये या आधी कॉम्प्लेक्स नंबर रिप्रेझेंटेशन हा फॉर्मेशन, जॉमेट्रिकल रिप्रेझेंटेशन दॅट इज कार्टेशियन रिप्रेझेंटेशन. ही PDF तुम्हाला सेंड केली जाईल, डोंट वरी. त्यामुळे फक्त ऑब्झर्व करा काय थीम सांगतोय ते, काय गोष्टी सांगतोय हे फक्त ऑब्झर्व करा पहिल्यांदा, आणि त्यानंतर जिथे इम्पॉर्टन्स आहे तिथे सांगेलच तुम्हाला. ज्यावेळेस आपण z इक्वल टू a प्लस IB रियल प्लस इमॅजिनरी नंबर ऑन द x ॲक्सेस अँड y ॲक्सेस रिप्रेझेंट करतो. सो दिस इज द रियल ॲक्सेस, x ॲक्सेस म्हणजे रियल ॲक्सेस, y ॲक्सेस म्हणजे इमॅजिनरी. आपला हा पॉइंट x, y म्हणून आपण फेमस घेतो. x प्लस IY हे फॉर्मेशन आपण जनरली युटिलाइज करतो. इथं x इथं y. सो x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर पायथागोरस थेरम, x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर पायथागोरस थेरम म्हणून येतो. सो दिस इज द हायपोटेनियस दॅट इज मॉड z. इथं लक्षात ठेवा x स्क्वेअर y स्क्वेअर, इथं y बाय x. टॅन थिटा सांगणार आहे. टॅन थिटा काय असतो? अपोजिट अपॉन ऍडजसेंट. ज्यावेळेस आपण z इक्वल टू x प्लस IY म्हणणार किंवा z इक्वल टू a प्लस IB, त्याला कुठला फॉर्म म्हणतात? कार्टेशियन म्हणतात. काय लक्षात ठेवायचं आहे? कार्टेशियन रिप्रेझेंटेशन. त्याच्यावरून आपण जनरली हायपोटेनियस काढतो, राईट? त्याला मॉड्युलस म्हणतो आपण, आणि थिटा काढतो त्याला आर्ग्युमेंट म्हणतो. थिटा जो आपण इव्हॅल्युएट करतो त्याला आर्ग्युमेंट म्हणतो. ओके, नंतरचा फॉर्म. सो कॉम्प्लेक्स नंबर कॅन बी डिनोटेड ॲज अ पोलर रिप्रेझेंटेशन. म्हणजे काय? AR cos थीटा, BR sin थीटा. प्रिव्हियस डायग्राम वरून तुम्हाला ऑब्झर्व असेल, प्रिव्हियस डायग्राम वरून तुम्हाला असं ऑब्झर्व असेल, या ठिकाणी इफ यू कॅल्क्युलेट द साइन थीटा, व्हॉट विल हॅपन? साइन थीटा इक्वल टू B by R, correct? B opposite upon hypotenuse, B by R. So B equal to R sin theta. एक पार्ट झाला. Cos theta काढा. Cos theta equal to A by R. Adjacent theta किती आहे? A. So A equal to R cos theta. B equal to R sin theta. A equal to R cos theta. So previously Z equal to A plus IB होता. So Z equal to A means R cos theta plus I R sin theta. याला कुठला फॉर्म म्हणतात रे? याला कुठला फॉर्म म्हणतात? रिप्रेझेंटेशन ऑफ Z इज इन द फॉर्म ऑफ पोलार. याला कुठला फॉर्म म्हणतात? पोलार फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. R कुणाचा रोल करतोय? हायपोटेनियसचा. इज ऑल्सो कॉल्ड एज मॉड्युलस ऑफ Z. न्यू कमर्स तुमच्यासाठी रिवाइज चालू आहे. ओल्ड मुलं सगळे बोर झाले त्याच्यापासून. ही अँप्लिट्यूड आहे, ही अँप्लिट्यूड आहे, करेक्ट? सो लक्षात ठेवायचं, मॉड Z म्हणजेच R, आणि याला पोलार फॉर्म म्हणतात. नेक्स्ट, त्याच्याशी रिलेटेड पार्ट आपल्याला लर्न करायचा आहे आज. दिस इज द पोलार फॉर्म. सो काय घेतो आपण? एक रोटेशन घेतो, दॅट इज 2π, करेक्ट? एक रोटेशन 2π, दुसरं रोटेशन 4π, तिसरं रोटेशन 6π. त्यामुळं इथं 2nπ. nπ कळालं का? 2nπ कशामुळे घेतलाय तो? So cos theta plus I sin theta, written as short CIS theta. Cos I sin theta शॉर्ट मध्ये लिहितात.
हे तुम्हाला माइंड करायचं. ओके, नेक्स्ट पार्ट, Euler's representation, exponential form of the complex number, cos theta plus I sin theta. Correct? Cos theta plus I sin theta ला काय रिप्रेझेंट करतात? E. Euler's notation आहे, त्याची पॉवर I theta. म्हणजे अर्थ काय घ्यायचा आहे? cos theta plus I sin theta. फक्त R नाही आहे, R ने मल्टिप्लाय करा. R ने मल्टिप्लाय केल्यास हा काय बनेल? पोलार फॉर्म. Z equal to R, Z equal to R e raised to I theta, R cos theta I sin theta. हे आलं कुठून सगळं? हे सगळं आलं कुठून? याचा सगळ्यात बेसिक फॉर्म म्हणजेच आपले राईट अँगल ट्रायंगल. सगळं राईट अँगल ट्रायंगल आहे. याचा थोडासा विचार तुम्हाला करायचा. काय सगळं बेसिक? राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल लक्ष द्या. इथं थीटा, इथं ए, इथं बी. ए म्हणजेच एक्स, बी म्हणजेच वाय. एक्स प्लस आय वाय ने डिनोट करतात कॉम्प्लेक्स नंबर किंवा ए प्लस आय बी. सो इथं झेड, मॉड झेड म्हणजेच आर. सगळे सिम्बॉल सेमच आहेत. याच्यावरून काय काढला तर लक्षात ठेवा, साइन थीटा आणि कॉस थीटा डिफाईन केले. या ट्रायंगल वरून साइन थीटा कॉस थीटा डिपेंड. सो वाय बाय किंवा बी बाय आर, ए बाय आर, आणि ए ची व्हॅल्यू ठेवली आर कॉस थीटा. लक्षात ठेवा, बी ची व्हॅल्यू ठेवली आर साइन थीटा. आर कॉमन घेतला, कॉस थीटा प्लस आय साइन थीटा. सो आर इंटू ई रेस टू आय थीटा. एक्सपोनेन्शियल फॉर्म किंवा युलर्स फॉर्म म्हणतात त्याला. एक्सपोनेन्शियल फॉर्म किंवा युलर्स फॉर्म म्हणतात. सो मॉड झेड म्हणजे हायपोटेनियस. बस एवढी थीम समजली तरी सफिशियंट आहे. त्याच्यावरती क्वेश्चन आहे तुम्हाला, -1 plus -√3 equal to R e raised to I theta, then what is the value of theta? कोण सांगेल? थीटा किती मग? -1, लक्ष द्या, -1 plus √3, -√3 sorry, -√3 can be written as 3 into -1. So √3 वेगळा करा, -1 वेगळा करा. √3 वेगळा केला, -1 वेगळा करा. काय असेल या ठिकाणी? √3 वेगळा, रूट ऑफ -1 इज द आय, √3i. करेक्ट? याच्या बाबतीत ऑब्झर्व करा, हा एक्स आहे प्लस हा आय वाय. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स? -1. पायची व्हॅल्यू √3. लाईज इन विच क्वाड्रंट? टेल मी. लाईज इन विच क्वाड्रंट? कुठल्या क्वाड्रंट मध्ये येतो हा? बोला पटकन, कुठल्या क्वाड्रंट मध्ये येतो? क्वाड्रंट, क्वाड्रंट कुठला? Which is the quadrant? X negative आहे, Y positive आहे. सेकंड क्वाड्रंट. करेक्ट? सेकंड क्वाड्रंट. सो टॅन थीटा काढा. टॅन थीटा काय असतो? B बाय A असतो. B बाय A म्हणजेच Y बाय X असतो. लक्षात ठेवा. अपोजिट अपॉन हायपोटेनियस. आत्ताच झालं. आता हा थीटा होता, हा X, हा Y. अपोजिट अपॉन सॉरी ऍडजसेंट. टॅन थीटा म्हणजेच अपोजिट अपॉन ऍडजसेंट. Y बाय X. सांगा Y किती? √3. X किती? -1 मायनस √3. टॅन ची व्हॅल्यू मायनस आली. मायनस आली म्हणजे सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट. टॅन सेकंड क्वाड्रंट मध्ये काय असतो? निगेटिव्ह असतो. टॅन इज निगेटिव्ह इन द सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट मध्ये टॅन निगेटिव्ह असतो. सो √3 लक्षात ठेवा. टॅन थीटा इक्वल टू मायनस टॅन ऑफ फर्स्ट क्वाड्रंट मधला अँगल 60 डिग्री. हा मायनस साइन आतमध्ये न्यायचा. टॅन ऑफ 180 - 60 करायचं फक्त. 180 - 60 किती रे? 120. राईट? टॅन ऑफ 120. त्याचं रेडियन मध्ये कन्व्हर्जन सांगा. 180 - 60 का केलं? कारण आपल्याला सेकंड क्वाड्रंट मध्ये जायचंय म्हणून. अलाइड म्हणतात याला. अलाइड अँगल फॉर्मेशन म्हणतात. समजून घ्यायचंय थोडंसं तुम्हाला. हा निगेटिव्ह सेकंड क्वाड्रंट मुळे आलेला आहे. सेकंड क्वाड्रंट हाऊ टू राईट? 180 मायनस बेसिक अँगल तुमचा. बेसिक अँगल किती आलेला आपला? 60. का? √3. √3 म्हणजे लिहून ठेवा टॅन 60. करेक्ट? पण हा निगेटिव्ह साइन, निगेटिव्ह साइन कसा कव्हर करतात? निगेटिव्ह साइन कसा कन्वर्ट करतात? -60. मग हा मायनस टॅनच्या ऐवजी नुसतं टॅन झालं. मायनस टॅनच्या ऐवजी नुसता टॅन घेण्यासाठी 180 मधून तो अँगल सबट्रॅक्ट करावा लागतो. राईट? आता 120 डिग्री इज कन्वर्टेड इंटू रेडियन. राईट? 0 0 कॅन्सल. 6 2 जा आणि 6 3 जा. 2 π/3. So option is C is the option.
क्वेश्चन समजलं का? एव्हरीवन गॉट द आन्सर करेक्टली. क्वेश्चन समजलं का? यस निनाद, क्लिअर आहे का? यस प्रणव. यस प्रांजल. येस सर नो, क्लिअर आहे का? कन्सेप्ट समजला का तुम्हाला? कन्सेप्ट समजला का? काही मिक्स कॉम्बिनेशन्स बरंच येतात. तुम्हाला फर्स्ट थिंग माइंड करायची आहे क्वाड्रंट. फर्स्ट थिंग माइंड करायची ती म्हणजे क्वाड्रंट. क्वाड्रंट माइंड करावं लागतं. क्वाड्रंट आला की सगळं येतं. आणि हे सगळं ट्रिगो आहे. आता तुम्हाला चॅप्टर ट्रिग्नोमेट्री पार्ट 2 मध्ये शिकायला मिळेल हे सगळं. याच्याबद्दल टेन्शन नका घेऊ. हा पार्ट पुढे लिंक आहे तुम्हाला. हा कॉम्प्लेक्स नंबरला लिंक होतो. याला कुठला फॉर्म म्हणतात? एक्सपोनेन्शियल फॉर्म. लक्षात ठेवा, e⁻⁻⁰ टीटल. सगळं बेसिक कुठून आलेलं आहे? तर या राईट अँगल ट्रायंगल वरून आलं. बास, एवढं राईट अँगल ट्रायंगल लक्षात ठेवायचा. बास, राईट. एवढं राईट अँगल ट्रायंगल लक्षात ठेवलं की सगळे येतं. म्हणजे tan θ इक्वल टू काय असतो? y/x. एक्स आणि वाय काय आहेत? कॉम्प्लेक्स नंबरचे पार्ट्स आहेत. हा रिअल पार्ट आहे, हा इमॅजिनरी पार्ट. हे तुम्हाला लर्न करायचं होतं आज. ओके, नेक्स्ट सांगा बरं, याचा पोलार फॉर्म काय तयार होईल मग? व्हॉट इज द पोलार फॉर्म ऑफ दिस? आता या क्वेश्चन मध्ये एक्स किती आहे पहिले सांगा. z इक्वल टू एक्स प्लस आय वाय. अगदी सिंपल. एक्स इक्वल टू किती आहे? 4, राईट. वाय इक्वल टू किती आहे? 4√3. क्लिअर? मला सांगा हायपोटेनियस कसा काढतो आपण? रूट ऑफ एक्सचा स्क्वेअर वायचा स्क्वेअर. लिहा पटापट आणि सांगा किती येतो मग मॉड z. बोल रे पटकन. मॉड z किती? मॉड z किती? किती जणांनी काढलं रे? 48, 48 प्लस 16 किती? 64. मॉड z 8. करेक्ट. मॉड z 8 म्हणजे हे पण ऑप्शन असू शकतो, हा पण असू शकतो. याची पॉसिबिलिटी फार रेअर आहे. आता असू पण शकतो. मे बी थिंक पॉझिटिव्हली. काय होईल सांगा? tan θ म्हणजे कोण रे? tan θ इक्वल टू y/x. व्हॉट इज द y? 4√3. x म्हणजे किती? 4. 4 4 कॅन्सल. √3 किती डिग्रीसाठी? 60 डिग्रीसाठी. θ इक्वल टू 60. 60 ला कन्वर्ट करा रेडियन मध्ये. 60 इंटू पाय डिवायडेड बाय 180. 0 0 कॅन्सल. साइन त्रिक 18. π/3. करेक्ट. ऑप्शन इज ए. ऑप्शन इज ए. ए इज द ऑप्शन. Yes, Varshika, correct. Sumit, very nice. Yash, correct. Option A. कळलं? कसं काढतात? पहिले काय डिफाइन केलं? एक्स डिफाइन केलं. पहिले एक्स डिफाइन केलं. एक्स डिफाइन केलं पहिले. एक्सची व्हॅल्यू ठेवली. एक्सची व्हॅल्यू ठेवली. एक्सचा स्क्वेअर करत खाली आलो आपण. सिमिलरली वाय व्हॅल्यू डिफाइन करून वाय व्हॅल्यू ठेवली आणि x² y² हायपोटेनियस काढला, विच इज z, विच इज 8. या पद्धतीने क्वेश्चन आहे. आणि tan θ y/x √3 आला. tan √3 60 डिग्री. 60चं रेडियन कन्व्हर्जन इथं दिलं. 60चं रेडियन कन्व्हर्जन इथं दिलं. याला म्हणतात पोलार फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. पोलार फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. y इक्वल टू cos θ प्लस i sin θ, then value of y plus 1/y is what? Yes. किती जणांना आन्सर सांगता येईल? किती जणांना आन्सर सांगता येईल? cos θ प्लस i sin θ. What is y? cos θ प्लस i sin θ. मला सांगा 1/y म्हणजे काय रे? y टू द पॉवर -1 म्हणजेच cos θ प्लस i sin θ रेस्ट टू द पॉवर किती रे? -1. आता cos θ मायनस i sin θ असं लिहिता येतं का? कारण हा जो पॉवर असतो डी मॉर्गन्स लॉ प्रमाणे हा आतमध्ये येतो. हा जो पॉवर असतो तो आतमध्ये येतो. लिहून ठेवा. बाय युझिंग डी मॉर्गन्स लॉ. बाय युझिंग डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स लॉ काय सांगतो? cos θ प्लस i sin θ रेस्ट टू द पॉवर जर n असेल
तर दिस एन कॅन बी अटॅच टू द अँगल. कशाला रे? अँगलला अटॅच असू शकतो. लिहून ठेवा. मग हा -1 खाली आला, -1 खाली आला, अँगल मध्ये आला, अँगल मध्ये येतो. ओके, सो लक्षात ठेवा, कॉस ऑफ -θ हा कॉस θ असतो, साइन ऑफ -θ मात्र -sin θ असतो. रिझन लिहून ठेवा, रिझन लिहून ठेवा. रिझन इज व्हेरी इम्पॉर्टंट. Reason is very, very important. Cos theta minus I sin theta. Cos theta minus I sin theta. Reason खूप महत्वाचा आहे. सांगा मग आन्सर किती आता. What is your answer? Yes, Shrutika, correct. Pranav, correct. Azul. Yes, बाकीचे पटकन आन्सर किती? बाकीचे आन्सर किती? Y किती रे? Cos theta plus I sin theta. Correct. 1/y किती? Cos theta minus I sin theta. So हे दोन्ही cancel. Cos theta sin theta becomes 2 cos theta. Clear? Clear का conceptually? Is it okay? Next, solve करा हा. 1 plus I root 3 raised to the power 9 a plus ib, then b equal to what? b ची व्हॅल्यू विचारली. जमेल का वर्षिका? Try this question. 1 plus I root 3 पहिले सॉल्व करा. 1 plus I root 3 चा पोलार फॉर्म कन्वर्ट करा. पोलार फॉर्म कन्वर्ट करा. 81 झालं का रे सगळ्यांचं? समजला का क्वेश्चन? 81, 82. 82 साठी काय करा? पहिल्यांदा 1 plus I root 3 सोबत खेळा. खेळा म्हणजे x इक्वल टू 1 आहे, y इक्वल टू रूट 3 आहे. सांगा रे, मॉड z म्हणजे r किती? 1 चा स्क्वेअर 1, रूट 3 चा स्क्वेअर 3, रूट 4 म्हणजे 2 आला. करेक्ट. देन tan थीटा इक्वल टू y बाय x. असं पट 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 लिहायला शिकायचं. रमत गमत करता मग बोंबलेलं काही येत नाही. जे येतं ते पटपट 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 लिहून मोकळं व्हायचं. सांगा पोलार फॉर्म काय आला? z इक्वल टू r. r किती आहे? 2 ब्रॅकेटमध्ये कॉस ऑफ 60 डिग्री प्लस आय साइन 60 डिग्री. करेक्ट. रेस्ट टू द पॉवर किती घ्यायचं आपल्याला? 9. आपण फक्त सिंपल फॉर्म लिहिला. आता z इक्वल टू 9 पॉवर आहे. कुठून आणले? इथून 9 पॉवर आहे. सो 2⁹ झाला. कॉस 60 प्लस आय साइन 60 रेस्ट टू द पॉवर किती? 9. करेक्ट. आता सांगा 2⁹. जशाल तसा ठेवतो थोड्या वेळासाठी. कॉस 9 इंटू 60 साईडला करून ठेवा. किती होतात? 9 इंटू 60 9 सक 72. बरोबर आहे का? 0 0 630. राईट. 630 630. 9 इंटू 60 630. 9 सक 63 9 सक 63 9 540 ना, सॉरी 540 ना, सॉरी 540. येस करेक्ट आहे. 60 इंटू 9 करायचं का? 9 आतमध्ये आणायचं. 9 आतमध्ये आणायचा मल्टिप्लिकेशन मध्ये. इथं 60, या ठिकाणी 60 जशाल तसं. प्लस आय साइन अँगल मात्र किती? 9 इंटू 60. 9 इंटू 60. 9 इंटू 60. ओके. 2⁹ जशाल तसा. आता 9 इंटू 60चं कॅल्क्युलेशन पहिले करून घ्या. 9 इंटू 60 किती होतात? 540. 540 मधून 360 वजा करा, एक रोटेशन काढून टाका. 0 14 मधून 6 गेले, 8 राहिले. इथला कॅरी इथं 4 झाला. 180 झालं. राईट. 180 झालं म्हणजे एक रोटेशन काढून झालं तर 180 आलं. म्हणजे कॉस ऑफ पाय 180 प्लस आय साइन 180 असं शिल्लक राहिलं. साइन 180 ची व्हॅल्यू 0, कॉस 180 ची व्हॅल्यू किती रे? -1. 2⁹ इंटू -1 शिल्लक राहिला म्हणजे -2⁹. कॅल्क्युलेट करत बसू नका. मला सांगा बी किती? कोण सांगतं रे बी किती? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ बी? किती जणांना सांगता येईल बी ची व्हॅल्यू? बी व्हॅल्यू किती? किती जणांना समजतं? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ बी?
What is the value of B? What is the value of B? What is the value of B? B is 0. का 0? का 0? कारण हा रियल पार्ट आहे. इमॅजिनरी पार्ट काही नाहीये म्हणजे नाहीच आहे. नाहीच आहे. लक्ष द्या. ए किती आला? -2⁹ आला. आणि बी नाहीये तिथं. नाहीये म्हणजे 0. अर्थ समजला? सो ऑप्शन इज सी. ऑप्शन इज सी. रियल पार्ट आहे, लिहून ठेवा. इमॅजिनरी पार्ट नाहीये त्या ठिकाणी. रियल पार्ट आहे. इमॅजिनरी पार्ट 0. इमॅजिनरी पार्ट नाहीये. नाहीये म्हणजे किती आहे? 0. लिहून ठेवा. हा ए प्लस बी आहे या फॉर्मॅटमध्ये. बी इक्वल टू 0. दॅट्स वाय बी इक्वल टू 0. त्याचं मिनिंग. येस, क्लिअर आहे इथपर्यंत? याचा नेक्स्ट क्वेश्चन. ओके, नेक्स्ट सांगा. या ठिकाणी 1 + 7i 2 - i ब्रॅकेटचा स्क्वेअर. फर्स्ट सिम्प्लिफाय 2 - i ब्रॅकेटचा स्क्वेअर. a चा स्क्वेअर -4 टाइम्स i प्लस i चा स्क्वेअर. 4 - 4i, i स्क्वेअरची व्हॅल्यू -1 असते. -1. 4 - 1 इज द 3 - 4i. म्हणजे ऍक्च्युअली त्यांना 1 + 7i याच्या व्यतिरिक्त 3 - 4i द्यायचा, राईट? त्याला त्यांनी कन्वर्ट करून दिले असं. आता याचा रॅशनलायझेशन 3 + 4i ने मल्टिप्लाय, 3 + 4i ने डिवाइड. करेक्ट? सांगा. वरचं मल्टिप्लिकेशन घ्या. खालचं काय असेल? 3 चा स्क्वेअर आणि 4 चा स्क्वेअर. डिनॉमिनेटर किती असेल? 25. डिनॉमिनेटर इज 25. सांगा न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन. 1 with 3. 1 with 3. 3 झालं. 1 with 4i. 4i झालं. पटपट पटपट करावं लागतं. खेळत बसायचं नाही. 21i. स्पीड पाहिजे, स्पीड. सीईटी आहे हे, तुमचं काही रेग्युलर नाही आहे. 28i स्क्वेअर. खूप स्पीड पाहिजे याला. 3 + 4 + 21 25i. 28 - 28 हा किती झाला? -25 + 25i. सो न्यूमरेटर इज -25 + 25i. 25 कॉमन घेतला. -1 + i राहिला. 25 गेट कॅन्सल. -1 + i. -1 + i हा झाला तुमचा ऍक्च्युअल झेड. सांगा एक्स किती? -1. वाय किती? +1. करेक्ट? मॉड झेड किती रे? √2. पुढं पोलार फॉर्म, राईट? tan θ. tan θ इक्वल टू y/x. y किती? 1. जे x किती? -1. -1 आलं. tan θ इक्वल टू -1. हाऊ टू राईट? टॅनच्या कुठल्या अँगलसाठी व्हॅल्यू 1 असते? tan ऑफ 45 डिग्रीसाठी. पण निगेटिव्ह साईन काढायचा आहे. काय करतात रे? लाईज इन विच क्वाड्रंट अगेन? x निगेटिव्ह आहे, y पॉझिटिव्ह आहे. याचा अर्थ लाईज इन सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट मध्ये टॅन काय असतो? निगेटिव्ह असतो. सो दॅट्स वाय अँगल इज 180 मायनस, निगेटिव्ह साईन काढून टाकायचा. 180 मायनस किती करायचं? 45. अर्थ समजला का? आर यू गेटिंग द कन्सेप्ट्स? आर यू गेटिंग द कन्सेप्ट ऑर नॉट? काही काही स्टुडंट व्हिडिओ चालूच कर, ऑडिओ चालूच करत नाही. काय होईल यांचं? प्रांजल भंडारी, सारंग जाधव.
ऑडिओ इज नॉट ऑन. ओके, क्लिअर आहे इथपर्यंत? क्लिअर आहे का? कसा अँगल काढतात ते? 180 मायनस 45 म्हणजेच 135 डिग्री. 135 डिग्रीचा रेडियन फॉर्म 3π/4. सांगा ऑप्शन काय आहे तुम्ही? ऑप्शन इज ए. कळालं का तुम्हाला? मॉड झेड म्हणजे एक्स आणि वाय, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. मॉड झेड म्हणजे हायपोटेनियस, हायपोटेनियस म्हणजे पायथागोरस थेरम. मॉड झेड म्हणजे पायथागोरस थेरम. आता बेसिक झालं नाही त्यामुळे ट्रबल येणारच ते. थोडेसे वेट आणि वॉच. आता सांगितलं ना, एक्स कोण असतो, वाय कोण असतो. एक्स रिअल ऍक्सेस वरती असतो, वाय इमॅजिनरी ऍक्सेस वरती. त्यांच्यामधला अँगल थीटा. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर म्हणजे मॉड झेड असं असतं. क्लिअर? ओके, थोडस फास्ट सांगतो कारण ही सीईटी आहे. ज्यांचं फंडामेंटल झालंय त्यांना हे क्लिअर असेल, त्यांना बोर पण झाला असेल चॅप्टर फुल. आता सर बास. वर्षिका, कन्फ्युजन नसलं पाहिजे, असं नसतं वर्षिका. त्याच्यामध्ये ना आता नंतर व्हिडिओ पाहून घे वर्षिका. एवढा वेळ नाही देता येणार मला पण. मी जर खेळत बसलो तर हा चॅप्टर कधी होणार? वर्षभर हा चॅप्टर चालेल. सांगा बरं पटकन आता. नंतर व्हिडिओ बघा तुम्ही आता परत. सॉरी फॉर दॅट बट यू नीड टू चेक द व्हिडिओ लॅटर ऑन. ओके, सांगा एक्स किती इथं? -1 प्लस I√3. राईट? करा पटकन. एक्स प्लस आय वाय जर कम्पेअर केला तर व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स? -1. वाय किती रे? √3. मॉड झेड किती म्हणजेच आर किती येतो? -1 चा स्क्वेअर 1, √3 चा 3, √1 + 3 म्हणजे 2. करेक्ट? नेक्स्ट याचा काय टाका? टॅन थीटा. टॅन थीटा किती येतो? y/x. y व्हॅल्यू किती? √3. x किती? -1 -√3. मायनस आलं की काय करायचं असतं? मायनस आलं की थांबायचं असतं. थांबलं की काय करायचं? 60 डिग्री लिहायचं. मायनस साईन. क्वाड्रंट कुठलं रे? लकीली सेकंड क्वाड्रंट परत एकदा आलं. सेकंड क्वाड्रंट 180 मायनस थीटा करायचा. सो टॅन ऑफ 180 मायनस 60 म्हणजेच किती? टॅन ऑफ 120 डिग्री. टॅन ऑफ 120. करेक्ट? सो याचा जर पोलार फॉर्म तुम्ही लिहिला, पोलार फॉर्म काय असेल? 2 ब्रॅकेटमध्ये r cos theta cos of 120 डिग्री प्लस I sin of 120 डिग्री. करेक्ट? असं तो पोलार फॉर्म येतो. पण z रेस टू द पॉवर किती आहे? 20. z रेस टू द पॉवर 20 आहे म्हणजे याची पॉवर 20 होणार. 2 रेस टू 20 येणार हे शुअर आहे. सांगा रे रिमेनिंग पार्ट कसा काढायचा? रिमेनिंग पार्ट 2 रेस टू 20 सगळ्यांचाच आन्सर. व्हॉट इज द फायनल फॉर्म? cos 120 I 120. 120 into 20 करा. $6,000 होत होतं. राईट? याच्यातून रोटेशन काढून टाकावे लागतात. रोटेशन काढायला लागतात. 6,000 ला 360 ने डिवाइड करा सर. सांगा किती? 100/6 येतात. राईट? 100/6 2400. हा 120 आहे ना. 2400 डिवायडेड बाय 360 करा. काय होतं? आज मॅथ चुकतो. बरोबर आहे. 2400 डिवायडेड बाय 360 का? रोटेशन काढून टाकण्यासाठी. 12 36 12 24 20/3. करेक्ट? 20/3 आलं. 20/3 आलं. अर्थ काय झाला याचा?
कॅन वी मल्टिप्लाय पाय बाय 180? नाही, 20/3 आला. $360 डिवाइड केलं म्हणजे 20 रोटेशन्स आले, बरोबर आहे ना. 20 रोटेशन्स आले म्हणजे आन्सर राहिलं तुमचं, अँगल तोच राहतो, अँगल तोच राहतो, π/3. किती ना, 120ला 20ने जरी मल्टिप्लाय केलं तर 20 रोटेशन झाले, हे काढून टाकू शकता. म्हणजे बेसिक अँगल तुमचा किती आला, तोच आला. किती, 120 डिग्री. 20 रोटेशन झाले ना. मला सांगा, फर्स्ट इथं 120 आहे, राईट. पहिलं रोटेशन घेतलं, फर्स्ट रोटेशन समजा इथूनच चालू केलं, फर्स्ट सेकंड असे किती 20 रोटेशन, पण आलं 120 शेवटी. 120 येतं, म्हणून ऑप्शन सांगा किती. 76 ऑप्शन इज 76 ऑप्शन इज वन 120 मुळे रोटेशन तिथंच येतात परत. 2π/3 120 म्हणजे 2π/3, दॅट इज सेम क्वेश्चन ॲज आन्सर म्हणून येणार. किती, 1 - 2π/3. किती होईल इथं, 2⁻20 - 1/2 I प्लस येईल I√3/2. ऑप्शन सांगा काय येईल त्या केसमध्ये. ऑप्शन ए रॉंग. नाही, क्वाड्रंट नाही चेंज होणार. 20 आलं ना पॉवर, प्लसला प्लस राहीलच, प्लसला प्लस राहणार. पॉवर 20 आहे, राईट. इथं पॉवर 20 झाला. 120 × 20 हा 2400 आला होता, डिवायडेड बाय 360 केला. नंबर ऑफ टर्न्स आले, नंबर ऑफ टर्न्स तुमचे परत तेवढेच येतात. किती, 20 डिवायडेड बाय 3 राहतो, करेक्ट. 5×2 = 0 3 20/3 याला रेडियन मध्ये कन्वर्ट केल्यास पाय डिवायडेड बाय 180, हा 0 0 कॅन्सल, 2 न 9, 27 π/2 27 9. सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस्ट निगेटिव्ह असतो. येस, इन सेकंड क्वाड्रंट कॉस्ट इज निगेटिव्ह. नाही, अँगल आपला रॉंग होत आहे. किती आहे, Z⁻20 आहे. 20 जर तुम्ही आतमध्ये घेतला तर, एक मिनिट याला कन्वर्जन सांगतो तुम्हाला या पद्धतीने. ऍक्च्युली 120 म्हणजे 2π/3, करेक्ट. 120 म्हणजे 2π/3 हे लिहून ठेवा. 120 म्हणजे किती असतो, 2π/3. आता आपल्याला इथे किती घ्यायचं, पॉवर 20, म्हणजे 20 × 2π/3, करेक्ट. 20 × 2π/3, 20 × 2π/3. कुठं पॉझिटिव्ह घेतलाय, इथं पॉझिटिव्ह अँगल लिहिलाय ना फक्त. कॉस ऑफ 120 अँगल आहे, तो निगेटिव्ह व्हॅल्यू असतो. कॉस ऑफ 120 ची व्हॅल्यू किती असते सांगा, कंपाऊंड अँगलनी काढू शकता तुम्ही. कॉस ऑफ 120 कॅन बी रिटर्न ॲज कॉस ऑफ 90 + 30. सांगा बरं किती व्हॅल्यू. कॉस 90 sin 30 मायनस कॉस 30 sin 90. किती येते व्हॅल्यू, कॉस 90 ची व्हॅल्यू 0, राईट. मग हा टोटल पार्ट किती झाला, 0 झाला. मायनस कॉस 30 ची व्हॅल्यू √3/2, √3/2. sin 91 असतो, मायनस √3/2. '84 मध्ये पॉझिटिव्ह घेतलाय, त्याला चेक करावं लागेल. 84 मध्ये पॉझिटिव्ह घेतले म्हणजे ओके, क्रॉस चेक करू आपण ते. 2 मिनिटं, हा क्वेश्चन फक्त मला एकदा क्लिअर करू द्या. या क्वेश्चन मध्ये गडबड कुठं होते. हा 20 रोटेशन म्हणून आला, 20 2π/3, 20 × 2π/3
आता याचे रोटेशन कम्प्लीट करावे लागतात तुम्हाला. 20 2⁻20 तर सगळ्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हा शोधायचा -1 + i√3 आहे का. ओके, नन ऑफ दीज म्हणून टाका सर. 2π/3 2π/3 म्हणजे किती येतो. 5π कॅन्सल, 3 × 18 120 येतं. म्हणजे cos ऑफ 120 ची व्हॅल्यू काय असतो. प्रोडक्ट ऑफ कॉस 120 इथंच काढलं ना आपण. sin 30 ची व्हॅल्यू 1/2. cos sin असतो राईट. 120 cos ऑफ 90 + 30 करा. प्रोडक्ट ऑफ cos मायनस प्रोडक्ट ऑफ sin. आपण उलट लिहिलं का मग, त्यामुळेच ते आन्सर चुकत आहे. ओके, cos 90 ची व्हॅल्यू 0, हा सगळा 0. sin 90 ची व्हॅल्यू -1 इंटू sin 30 ची व्हॅल्यू 1/2. सो -1/2 येतं. -1/2 येतं प्लस त्याच्यानंतर याला कन्वर्ट केलं मी. याला कन्वर्ट केलं. जरी sin 20 पॉवर असेल तरी काही फरक पडत नाही इवन पॉवरमुळं. अँगल मात्र तोच राहतो. 20 रोटेशन झाले फक्त. 20 रोटेशन झाले फक्त. अँगल चेंज नाही होत. 120च राहतो. अँगल मात्र 120 राहतो, हे लक्षात ठेवा. अँगल मात्र तुमचा 120च राहतो. काय होईल नेक्स्ट. sin 120 ची व्हॅल्यू. sin 120 ची व्हॅल्यू √3/2 येत. √3/2 येत प्लस √3/2 i करा. नन ऑफ दीज ऑप्शन आहे. नन ऑफ दीज ऑप्शन आहे. आन्सर काय येणार ते सांगतो. 2⁻20 येतं. 2⁻20 -1/2 प्लस √3/2 ⁻20 हे ऑप्शन पाहिजे. असं आन्सर पाहिजे ऍक्च्युली. नन ऑफ दीजच्या ठिकाणी. नन ऑफ दीजच्या ठिकाणी हे आन्सर पाहिजे. 2⁻20 -1/2 प्लस √3/2 इंटू ⁻20 ऑप्शन म्हणून असेल. ओके, बेसिक फक्त पोलर फॉर्मेशन्स कन्वर्ट करून आन्सर काढलं जात. या cos 30 + i sin 30 cos 60 - i sin 60. याला e⁻ काय करा 30i असं लिहा. आणि याला लिहिताना e⁻−i 60 लक्षात ठेवा. या ठिकाणी तुम्हाला काय माइंड करायचं आहे. cos θ + i sin θ जर असेल तर e⁻i θ लिहून ठेवा. cos θ - i sin θ जर असेल तर e⁻−i θ असतं. लक्षात राहील. हे दोन पार्ट इथं आले. θ 30 आहे, θ 60 आहे. काय झालं. e⁻30i डिनॉमिनेटर e⁻−60i. तर हा e⁻30i लॉज ऑफ इंडायसेस प्रमाणे हा निगेटिव्ह वरती आल्यास पॉझिटिव्ह होतो. दोघांचा बेस सेम आहे. 30 + 60 करा, i कॉमन. कळलं. हा निगेटिव्ह आहे. हा काय निगेटिव्ह. न्यूमरेटर मध्ये गेल्यास तो काय बनतो पॉझिटिव्ह बनतो. न्यूमरेटर मध्ये गेल्यास पॉझिटिव्ह. सो e⁻ किती रे 90 डिग्री i म्हणजेच π/2. π/2 e⁻π/2 इंटू i 90 डिग्री अँगल आहे इंटू i. याचा अर्थ काय झाला. cos ऑफ 90 + i sin 90 युलर्स फॉर्म पोलार मध्ये कन्वर्ट झालं. cos 90 ची व्हॅल्यू 0, sin 90 ची व्हॅल्यू 1 म्हणजे उरलं काय फक्त i उरतं. ऑप्शन इज A is the option. हा तुमचा पोलार फॉर्म आहे. याला एक्सपोनेन्शियल कन्वर्ट करतात. पोलारला कशामध्ये आणायचं एक्सपोनेन्शियल मध्ये आणायचं. हाऊ टू आणायचं. कसं आणायचं याला. हाऊ टू गेट दॅट. e⁻i अँगल इज 30 डिनॉमिनेटर मध्ये e⁻i अँगल इज 60 बट बिकॉज ऑफ दिस नेगेटिव्ह साइन इट मस्ट बी निगेटिव्ह. हा निगेटिव्ह वरती आल्यानंतर काय होत असतो पॉझिटिव्ह होत असतो. पॉझिटिव्ह होतं. लॉज ऑफ इंडायसेस प्रमाणे बेस सेम असल्यास पॉवर मध्ये ऍडिशन होते. तो बनतो i e⁻i 90. 90 ला परत एकदा कन्वर्ट करून लिहितात. e⁻i इंटू 90 ला कन्वर्ट करा. cos 90 + i sin 90
cos 90 ची व्हॅल्यू 0, sin 90 ची व्हॅल्यू 1. दॅट्स वाय आय रिमेन्स. ऑप्शन इज ए. या पद्धतीने ही प्रोसेस. या नेक्स्ट. पोलार दिलेत दोन्ही पण आणि त्यांचा मॉड्युलस विचारला. पोलार दिलेत, मॉड्युलस विचारलं. सांगा Z1 √2 cos π/4 I sin π/4. cos π/4 ची व्हॅल्यू 1/√2. π/4 म्हणजे लिहून घ्या. π/4 म्हणजे 45 डिग्री. π/4 म्हणजे किती असतो? 45 डिग्री असतो. π/4 म्हणजे 45 डिग्री. cos π/4 1/√2, sin π/4 1/√2. So √2 आउटसाइड. या ठिकाणी 1/√2 प्लस I 1/√2 हे असं आलं. ओके, इथं √3 झालं. cos 60. सांगा cos π/3 cos 60 लिहून ठेवा. 1/2 असतं. त्याच्यानंतर sin 60. साइन ऑफ अँगल 60 डिग्री √3/2. करेक्ट. √3/2. याची व्हॅल्यू 1/2. याची व्हॅल्यू √3/2. झालं तुमचं 1/2 प्लस √3/2 I. दोघांचं काय घ्यावं लागेल तुम्हाला? प्रोडक्ट. प्रोडक्ट घ्यावं लागेल. प्रोडक्ट. प्रोडक्ट घेऊन त्यांचा मॅग्निट्यूड पार्ट म्हणजेच मॉड्युलस काढायचं. मॉड्युलस काढायचं पहिले प्रोडक्ट घ्यावं लागेल तुम्हाला. प्रोडक्ट फॉर्म तयार करावं लागेल त्या ठिकाणी. प्रोडक्ट फॉर्म तयार करावं लागतं. प्रोडक्ट फॉर्म तयार करावं लागतं. किंवा तुम्ही एक काम सोपं करू शकता. अजून एक याच्यामध्ये अदर सोल्युशन. एक तर हा एक कॉम्प्लेक्स नंबर आला. पहिला कॉम्प्लेक्स नंबर आला. फर्स्ट Z1 आहे आणि हा Z2. त्याला तुम्ही ई मध्ये कन्वर्ट करू शकता. राईट. वर्षिका ऑप्शन इज करेक्ट. बरोबर आहे वर्ष. ऑप्शन करेक्ट आहे. मला सांगा मधला पार्ट काही झाला तरी शेवटी √2 आणि √3चं मल्टिप्लिकेशन होणार. हे ज्याला समजतं त्याच्यासाठी ऑप्शन अवघड नाही. अवघड नाही. आतमधला पार्ट cos² sin² असा येतो. cos² sin² 1 असतं आन्सर. cos² sin² केलं की आन्सर 1 येणार तिथं. Z1 Z2 म्हणजे काय शेवटी? x² प्लस y². विचार करा, इथं x आहे, इथं y आहे. यांचा स्क्वेअर करा, आन्सर 1 येणार आहे. आता हा x आहे, हा y आहे, त्यांचा स्क्वेअर करा. हे ज्याला समजतं ना पटकन त्याला जास्त प्रोसेस नाही. आता √2चा स्क्वेअर करा, 2 येणार. √3चा स्क्वेअर करा, 3 येणार. म्हणजे √6. √6 होणार. पण समजून घ्या, समजून घ्या. सोपं सांगतो. cos π/4 sin π/4 याला x म्हणा y म्हणा. मला सांगा तुम्ही x² प्लस y² काढणार शेवटी आणि त्याचा रूट काढणार. तर त्याच्या आधी √2 आहे. √2 आहेच, तो बाहेर घेतला. सपोज √2 बाहेर आला, x² प्लस y² ची व्हॅल्यू 1 येते. क्रॉस चेक करून बघा. त्याच्यानंतर √3 बाहेर घेतला. √(x² प्लस y²) याच्यासाठी करा. मला सांगा sin² cos² ची व्हॅल्यू 1 असते. म्हणजे √3 जशाल तसा दोघांचा प्रोडक्ट. हा मॉड ऑफ Z1 मॉड ऑफ Z2 आहे. √2 आणि √3चा प्रोडक्ट √6. ऑप्शन इज सी. स्ट्रेट फॉरवर्ड आन्सर म्हणू शकता. ज्याला समजतं ना हे की सर हा x आहे, हा y आहे, x² y². पण √2 विसरायचा नाही. √2 बाहेर ठेवा. x² प्लस y²चा रूट. sin² cos² ची व्हॅल्यू 1 असते. त्या बेसिकने जातो हा क्वेश्चन. ट्राय दिस. r cos θ I sin θ. Then value of z mod of z plus modulus of z, सॉरी कॉन्जुगेट ऑफ z अपॉन z. आता लक्ष द्या, हा z आहे, कॉन्जुगेट ऑफ z काय बनेल? r cos θ मायनस I sin θ. याला तुम्ही एक्सपोनेन्शियल मध्ये लिहा e⁻⁻I⁻. याला एक्सपोनेन्शियल मध्ये लिहा e⁻I⁻. पोलारला एक्सपोनेन्शियल मध्ये लिहा पहिल्यांदा. ओके, काय बनेल हे इक्वेशन? e⁻I⁻ डिवायडेड बाय e⁻⁻I⁻ प्लस e⁻⁻I⁻ डिवायडेड बाय e⁻I⁻. हा मायनस वरती गेला, प्लस झाला. e⁻2I⁻ डिवायडेड बाय, याला खाली घ्या, याला खाली घ्या, 1/e⁻2I⁻.
e रेस टू 2i थीटा प्लस e रेस टू -2i थीटा म्हणजे काय झालं cos 2 थीटा प्लस i sin 2 थीटा याचं कन्वर्जन करा प्लस cos 2 थीटा मायनस sin 2 थीटा i फॉर्म. सो हा दोन्ही काय होतात कॅन्सल होतात 2 cos 2 थीटा 2 cos 2 theta is the option. B is the option. P is the option. क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. काय करायचं त्या ठिकाणी परत एकदा सांगतो हा जो z आहे त्याला कन्वर्ट करताना r थीटा असं लिहा त्याचा कॉन्ज्युगेट लिहायचा कॉन्ज्युगेट सिंपल असतो r जसा तसा e रेस टू -i थीटा हे त्याचा कॉन्ज्युगेट झाला आता हे इक्वेशन कन्वर्ट करा e रेस टू i थीटा divided by e raised to minus I theta plus e raised to minus I theta e raised to I theta. Negative आहे वरती आल्यास पॉझिटिव्ह e raised to I theta into e raised to I theta म्हणजे e raised to किती झाला 2 theta I म्हणजे याचं कन्वर्जन परत cos 2 theta plus I sin 2 theta याचं ऍडिशन कोणासोबत याच्यासोबत कॉन्ज्युगेट पहिल्यांदा e raised to minus I theta divided by e raised to I theta. आता निगेटिव्ह खाली घ्या 1 by e raised to I theta into e raised to I theta. मायनसचा प्लस इथला मायनस आहे इथं काय झालं प्लस e raised to किती 2 theta I. या दोघांची ऍडिशन आहे e raised to 2i theta plus 1 by e raised to 2i. निगेटिव्ह होतो वरती आला की हा साईडचा जो आहे तो निगेटिव्ह होतो -2i थीटा ओके याचं कन्वर्जन होतं cos 2 थीटा प्लस I sin 2 थीटा प्लस अगेन cos 2 थीटा मायनस I sin 2 थीटा हे ऑब्झर्व करा हे दोन्ही कॅन्सल होतात 2 cos 2 थीटा हे ऑप्शन मिळतो हा ऑप्शन मिळतो थोडंसं हेवी वाटेल तुम्हाला याला प्रॅक्टिस पाहिजे एक्सपोनेन्शियल कसा आणि पोलर कसा या पर्पजने एक्सपोनेन्शियल कसा लिहायचा पोलर कसा लिहायचा हे माहीत पाहिजे आता सांगत होतो डी मूव्हर्स काय सांगतो डी मूव्हर्स इथं जो n आहे तो अँगल मध्ये जातो तर जो n आहे तो अँगल मध्ये जातो cos n थीटा I sin n थीटा डी मूव्हर्स प्रमाणे cos ऑफ अँगल थीटा 1 sin थीटा 2 थीटा 1 cos थीटा 2 sin थीटा 2 यांची ऍडिशन अँड देअर प्रोडक्ट्स cos थीटा nth पर्यंत sin थीटा nth पर्यंत प्रोडक्ट फॉर्म तर चेक केलं मल्टिप्लिकेशन फॉर्म त्या केस मध्ये काय लिहिता येतं हे सगळे अँगल्स ऍड करता येतात लक्षात ठेवा सगळे आन्सर्स काय होतात ऍड होऊ शकतात आणि परत झेड मिळेल सगळे अँगल्स ऍड करू शकतात स्प्लिट केलंय आपण ज्यावेळेस थीटा लिहितो तो थीटा काय केला थीटा 1 थीटा 2 थीटा 3 त्यामध्ये स्प्लिट केलं थीटा n पर्यंत स्प्लिट लिहिलेला आहे तुम्हाला काय लक्षात ठेवायचं एवढं लक्षात ठेवा इथे समजा 7 आहे तर हा 7 इथं जातो हा 7 अँगल मध्ये जातो असं लक्षात ठेवायचं तो जो 7 आहे तो पॉवर मधून अँगलला येतो लिहून ठेवा पॉवर बिकम्स द अँगल लिहून ठेवलं का द पॉवर बिकम्स द अँगल पॉवर बिकम्स द अँगल डी मूव्हर्स थेरम मध्ये पॉवर हा काय बनतो अँगल मध्ये येतो एवढं लक्षात ठेवायचं नेक्स्ट इथं मायनस साइन कधी त्याचा उल्लेख केला नाही हा n इथं हा n cos n थीटा मायनस I sin n थीटा हा मायनस n आतमध्ये घेतला cos n थीटा sin n निगेटिव्ह असतो cos n थीटा I sin n थीटा बाकी ह्याची काही गरज नाहीये तुम्हाला दिस इज हायर साइड आहे हायर साइडला जाते इथे थोडं माइंड करू शकता cos थीटा sin थीटा आहे 1 plus cos थीटा minus sin थीटा
मला वाटत नाही हे काही गरज पडेल, बस इथपर्यंत लक्षात ठेवायचं तुम्हाला. पहिले 3 महत्वाचे. फर्स्ट 3 आर व्हेरी इम्पॉर्टंट. फर्स्ट 3 महत्वाचे आहेत. चेक करा, एखादा क्वेश्चन आपण चेक करू म्हणजे तुम्हाला समजेल की काय एक्झॅक्टली प्रोसेस आहे. सांगा बरं. 85 सॉल्व करा बरं. ट्राय दिस क्वेश्चन. ट्राय दिस क्वेश्चन. सांगा पहिल्यांदा काय घेणार. इथं ऑब्झर्व केलं का तुम्ही, कॉस थीटा आय साइन थीटा. इथं साइन थीटा आलाय मात्र आणि इथं आय कॉस थीटा आला. पहिले आपल्याला हे चेंज करावं लागेल डिनॉमिनेटर मध्ये. आय टू द पॉवर 5 कॉमन घ्या. इथं आय टू द पॉवर 5 काय घेतला कॉमन. इथं किती आलं रे आय. इथं 1 का 1 का 1. आपण तो कॉमन घेतल्यासारखा घेतला. इथं नाहीये म्हणजे दिलं. पॉवर किती 5th. काय झालं फॉर्म कॉस थीटा प्लस आय साइन थीटा. लक्षात द्या काय सांगतोय. याचं कन्वर्जन काय झालं कॉस ऑफ 4 थीटा आय साइन ऑफ 4 थीटा. करेक्ट. डिनॉमिनेटर हा कॉस पॉझिटिव्ह आहे. कॉस ऑफ 5 थीटा हा टर्न झाला मायनस आय साइन 5 थीटा. असं ते कन्वर्ट होतं. त्याच्यानंतर हा झाला ई रेस टू 4 थीटा आय. हा न्यूमरेटर. डिनोमिनेटर ई रेस टू मायनस 5 थीटा. ई रेस टू 4 थीटा ई रेस टू 5 थीटा. टोटल ई रेस टू 9 थीटा. झालं. 9 थीटा लिहिलं की काय पाहिजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह झाला. राईट. न्यूमरेटर मध्ये आपण 9 थीटा घेतला. इथं काय झालं पाहिजे आता निगेटिव्ह साइन. हा आय आपण आय रेस टू 5 ची व्हॅल्यू किती रे सांगा पटकन. आय रेस टू 5 कॅन बी रिटन ॲज आय रेस टू 4 इंटू आय. म्हणजे आय राहिला शिल्लक. डिनॉमिनेटर मध्ये आय शिल्लक आहे. त्याच्या डिनॉमिनेटर मध्ये आय शिल्लक आहे. डिनॉमिनेटर मध्ये अजून आय शिल्लक आहे. त्या आयला आयनं मल्टिप्लाय आयनं डिवाइड करतात. आय वरती जातो ई रेस टू 9 थीटा. आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 म्हणजे मायनस आय राहिला. मायनस आय कॉस 9 थीटा प्लस आय साइन 9 थीटा. निगेटिव्ह आय आतमध्ये घ्या. मायनस आय कॉस 9 थीटा मायनस आय साइन 9 थीटा. निगेटिव्हचा इफेक्ट कॉस वरती काहीच नसतो. कॉस वरती काहीच नसतं. साइन मात्र काय होतो मायनस राहतो. कॉस मात्र पॉझिटिव्ह होऊ शकतो. कॉस ऑफ 9 थीटा जो डिनॉमिनेटर मधला आय आहे तो कदाचित निगेटिव्ह साइन तयार करेल. फक्त आपण आय न मल्टिप्लाय आय न डिवाइड केलं. आय स्क्वेअरची व्हॅल्यू मायनस आय आली. मायनस आय आतमध्ये घेतलं. ओके. मायनस आय ज्यावेळेस आतमध्ये घ्याल तेव्हा आय इंटू आय आय स्क्वेअर तो प्लस होईल. सॉरी प्लस होणार. इथं मायनस लिहा आय कॉस थीटा आणि हा जरा तुमचं साइन 9 थीटा. साइन 9 थीटा पॉझिटिव्ह पाहिजे. आय कॉस थीटा निगेटिव्ह पाहिजे. ऑप्शन इज डी त्या केसमध्ये. पहा परत एकदा सगळं समजून सांग. परत एकदा सांगतो. याचं कन्वर्जन आहे ई रेस टू 4 टाइम्स थीटा आय. कुठला फॉर्म आहे हा पोलार आहे. कशात कन्वर्ट केला एक्सपोनेन्शियल मध्ये कन्वर्ट केला. हा एक्सपोनेन्शियल मध्ये डायरेक्ट होत नाही. तुम्हाला आय रेस टू 5 कॉमन काढावं लागतं. लक्षात ठेवा. आय रेस टू 5 चा अर्थ आय रेस टू 4 इंटू आय 1 इंटू आय. सो आय राहिला शिल्लक. आय रेस टू 5 चा अर्थ आय शिल्लक राहिला. आय आपण कॉमन घेतला होता. तो आय इथून निघून गेला. इथं परत आला. इथं राहतो शिल्लक. याचं उलट कन्वर्जन आहे आणि निगेटिव्ह साइन येतं. निगेटिव्ह साइन येतं कशाला आय साइन थीटा. हेच काही जणांना समजणार नाही. रेग्युलर मध्ये हा पार्ट फॉर्म केलाय 1/r. इथंच ट्विस्ट आहे. याला मार्क करा. दिस इज इम्पॉर्टंट. साइन थीटा हे सांगतो कन्वर्जन. साइन थीटा प्लस आय कॉस थीटा. थोड्या वेळासाठी
आय कॉमन काढायचं आपल्याला. आय कॉमन काढायचं तर आय न डिवाइड करावं लागेल, सॉरी या ठिकाणी कॉस थिटा. आय कॉमन काढलं. आता पॉवर किती होती विचार करा, 5th पॉवर होती. इथं सुद्धा 5th पॉवर होती, म्हणजे इथं सुद्धा किती आलं 5th पॉवर बाहेर आलं. तेच सांगतोय I⁵5 5th पॉवर जर असेल तर I⁴ इंटू आय. I⁴ ची व्हॅल्यू 1 इंटू आय म्हणजे आय शिल्लक राहत. हा कट करून पुढं आय येणार. याचं कन्व्हर्जन 1/i. आय न मल्टिप्लाय आय न डिवाइड करतात. I/I² मायनस आय, म्हणजे हा मायनस आय मध्ये कन्वर्ट होतो. दिस शुड बी कन्वर्टेड ॲज मायनस आय. ते सांगत होतं मी तुम्हाला. आय मायनस आय साइन थिटा कॉस थिटा असं ते कन्वर्जन. लिहिताना प्रॉपर लिहा, कॉस थिटा मायनस आय साइन थिटा. ची पॉवर किती आहे डिनॉमिनेटर मध्ये 5 आहे. हा 5 खाली येतो, फक्त डिनॉमिनेटर सॉल्व केलं. कॉस ऑफ 5 थिटा मायनस आय साइन ऑफ 5 थिटा. काय झालं या ठिकाणी, आय इंटू कॉस ऑफ 5 थिटा प्लस मायनस आय साइन ऑफ 5 थिटा. बरोबर आहे, म्हणजे आय इंटू e⁵ थिटा बट निगेटिव्ह साइन. न्यूमरेटर किती आहे 4 थिटा, डिनॉमिनेटर किती आहे आय e⁻⁻5 थिटा वरती घेतला. 1/i e⁻ किती झाला 9 थिटा झाला टोटल. 9 थिटा आय शिल्लक आहे, पण मग याच्यासाठी काय करावं लागतं, आय परत एकदा अरेंज करावं लागतं. आय न मल्टिप्लाय आय न डिवाइड. तसं केल्यास न्यूमरेटर आय डिनॉमिनेटर -1 बनतं, कारण I² -1 असतो. I² हा -1 असतो. e⁻9 थिटा. याला तुम्ही व्यवस्थित जर कन्वर्जन केलं तर ऑप्शन काय मिळतो, डी मिळतो, राईट. साइन 9 थिटा मायनस आय कॉस थिटा. याचं कन्वर्जन आहे परत, त्याचं कन्वर्जन आहे परत. असं नाही की कॉस थिटा मायनस आय साइन थिटा, तसं आन्सर नाही. त्या निगेटिव्ह आणि आयचा इफेक्ट आतमध्ये होणार. इथे फॉर्मेशन हे लिहून ठेवा, क्वेश्चन महत्वाचा आहे का. ओके, एकच क्वेश्चन आहे लास्ट. Z⁴ आहे, आय न मल्टिप्लाय +1 = 0, then Z can take the values. Z can take the values. नाही समजणार तुम्हाला आता रेग्युलर. एकतर डी मूव्हर्स थेरम काढून टाकलाय सिलेबस मधून. हा क्वेश्चन तुम्हाला सीईटीला नाहीये, JEE आहे. का, कारण डी मूव्हर्स काढून टाकलाय. हे 2 क्वेश्चन डी मूव्हर्सचे सिलेबस मध्ये नाही आहेत, लक्षात ठेवा. सिलेबस मध्ये नाही आहेत, पोर्शनच्या बाहेरचे क्वेश्चन येतात आहे, असं समजायला हरकत नाही. ओके, आय Z⁴ +1. लक्ष द्या, या फॉर्मॅट मध्ये आय इंटू Z⁴ = -1 करा. आय इंटू Z⁴ = -1 करा. Z⁴ = -1/i ला. याला काय करा, परत आय न मल्टिप्लाय आय न डिवाइड. प्रोसेस लिहून ठेवा, -i डिवायडेड बाय I². I² ची व्हॅल्यू -1, मायनस प्लस आय आलं, म्हणजे Z⁴ हा आय मिळतो. मला सांगा Z⁴ आय आहे म्हणजे काय, Z⁴ I to the power 1/4. इकडं आणि इकडं काय करा, 1/4 न मल्टिप्लाय करा, राईट. म्हणजेच Z = हा किती बनेल, cos 90. बरोबर आहे. cos 90 म्हणजे 0 येतं. I sin 90 म्हणजे 1 येतं. म्हणजे तुमचं I शिल्लक राहायला पाहिजे. sin 90 1 असतं, cos 90 0 असतं. म्हणजे हा 0 + I असं लिहायचं आहे मला. कधी 0, cos 90 असताना. cos 90 ची व्हॅल्यू 0, sin 90 ची व्हॅल्यू 1, 1i. करेक्ट, रेस्ट टू द पॉवर 4. आता cos 90 cos 360 होणार, 4 ने आतमध्ये मल्टिप्लाय केल्यास, प्लस I sin 4 × 90, 360 होणार का, किती होणार. ओके, cos 360 ची व्हॅल्यू 1, I 360 ची व्हॅल्यू 0, म्हणजे 1. 1 येतं का किती येतं.
पाय बाय 2 इथं लिहिलं तुम्ही तर पाय बाय 8 मध्ये कन्वर्जन झालं. बरोबर, पुढचं गरज नाही आहे. इथे किती 1/90 आहे ना, इथं पाय बाय 2 आहे आणि हा 4 1/4 आहे. सॉरी 1/4 आहे. पाय बाय 2 आणि 1/4. 90 म्हणजे पाय बाय 2 ना, आणि 1/4 म्हणजे पाय बाय 8. ऑप्शन बी आहे. ऑप्शन बी. इथं कट करा. इथं 90 इंटू 4 नाही, 90 डिवायडेड बाय 4 असं येतं. 90 म्हणजे पाय बाय 2 पर डिवायडेड बाय 4 म्हणजे पाय बाय 8 लिहून ठेवा. एक तर ही पहिली प्रोसेस तुम्हाला करावी लागेल सगळी ही कम्प्लीट. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की रेज टू 4 पॉवर आय आहे. मग याला एक्स प्लस आय वाय रेज टू द पॉवर 4. आय म्हणजे काय असतो 0 प्लस 1 आय. आता कम्पेअर करतात. 1/4 कसा आला तर झेड रेज टू 4 होता, तो पलीकडल्या साईडला नेला. या क्वेश्चन मध्ये आय झेड रेज टू 4 इक्वल टू किती -1. झेड रेज टू 4 -1 बाय आय. आय न मल्टिप्लाय आय न डिवाइड किती झालं -i बाय -1 मायनस मायनस प्लस झेड रेज टू 4 इक्वल टू किती आलं आय. झेड इक्वल टू आय रेज टू किती आलं 1/4. हा 4 या साईडचा इकडे नेला. मग याला किती लिहिता येणार 1i रेज टू द पॉवर 1/4. हा किती होईल कन्वर्ट cos 90. लक्षात ठेवा i sin 90. मग पॉवर 4 खाली आला. पॉवर 4 डी मोअर्स थेरम प्रमाणे खाली घेतलं. ओके, हे फक्त JEE साठी आहे. आता cos ऑफ पाय बाय 8 प्लस i sin पाय बाय 8 हे त्याचं ऑप्शन आहे. त्यामुळे इज ऑप्शन. ओके, याच्या पुढचा पार्ट जो आहे तो कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी. एक कन्सेप्ट फक्त आपला राहतं कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी. पुढच्या वेळेस घेऊन ट्रिगो चालू करणार. नेक्स्ट टाइम घेऊन ट्रिगो चालू करेन. ओके, लास्ट कन्सेप्ट आहे. एवढा एकच राहिला आपला ऍज पर द CET कंटेंट आणि JEE कंटेंट. एक कन्सेप्ट आहे. बाकी कन्सेप्ट 2-3 आहेत अजून, पण ते लिंक टू द फर्दर सिलेबस आहे. तुमच्या पुढच्या सिलेबसला लिंक होतात. ओके, थँक्यू. थोडं क्लोज करतोय पटकन कारण पुढचं लेक्चर आहे मला 12th वरती. त्यामुळं सॉरी हा, काही इनकन्व्हिनियन्स झाला असेल तर टायमिंगचा. आज पुढच्या वेळेस एकच कन्सेप्ट तुम्हाला आज फॉर द CET लेवल. बाकी सगळे JEE चे राहतात 2-3 कन्सेप्ट. जॉईन फॉर द केमिस्ट्री. थँक्यू, बाय.